हॅलो एव्हरीवन, तर नम्रता मेहत्री या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर इथे बनवणार आहोत आपण काजू करी। तर ती कशी बनवायची तर ते पाहूया। तर एका कढईमध्ये मी तेल ॲड करत आहे आणि काजूचे 2 भाग केलेले आहेत आणि ते मी तळत आहे, म्हणजे परतून घ्यायचं ते लाल होईपर्यंत। तर ते लाल झाल्यावर एका प्लेटमध्ये मी काढून घेतले। तर इथे मी त्याच कढईमध्ये 2 चिरलेले कांदे ॲड करत आहे। तर हे चांगलं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी काजू ॲड करत आहे। कांदा लालसर झाल्यावर त्याच्यामध्ये मी 1 टोमॅटो ॲड करत आहे आणि त्याच्यावर झाकून ठेवायचं। तर इथे आपण दुसरीकडे सुहानाचा काजू करीचा मसाला घेतलेला आहे। तर तो एका वाटीमध्ये काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आणि हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं। सगळं ही पेस्ट एकत्र करायची। तर इथे आपला काजू करीचा कांदा टोमॅटो छान भाजून झालेला आहे। तर तो मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। तर हा मसाला एकदम बारीक पेस्ट झालेली आहे। तर त्याच कढईमध्ये मी थोडं तेल ॲड करत आहे। त्याच्यामध्ये मी जिरे ॲड करणार आहे, अद्रक लसूण पेस्ट ॲड करणार आहे आणि ती चांगली परतून घ्यायची। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे। ती चांगली परतून घ्यायची तेल सुटूपर्यंत। ह्याच्यामध्ये सुहाना काजू करीचा मसाला ॲड करायचा आहे, तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये मी अंबारीची मिरची पावडर ॲड करणार आहे, थोडी हळद ॲड करायची आणि घरचं लाल तिखट ॲड केलेलं आहे थोडं, आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचे। हा मसाला चांगला परतून झाल्यावर भाजून झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आणि त्याला चांगली उकळी फुटली की त्याच्यामध्ये आपण काजू ॲड करत आहोत आणि वरून भरपूर सारी अशी कोथिंबीर ॲड करायची आहे। ह्या मसाल्यामध्ये सुहानाच्या मसाल्यामध्ये मीठ ऑलरेडी असतं, त्यामुळे जास्त मीठ लागत नाही। आपल्या अकॉर्डिंग नाही टाकलं तरी चालेल, मी थोडं मीठ ॲड केलेलं आहे इथं। तर इथे आपली काजू करी रेडी आहे। जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।